अविद्यायुक्त जीव परम, त्याशी नित्य क्रिया तेची कर्म, नित्य न करणे ते अकर्म, विकर्म ते निषिद्ध. आता कर्म काय आहे का नाही, अकर्म काय आणि विकर्म काय, या तिन्हीची एकाच ओवीत व्याख्या करतायत. अविद्यायुक्त जीव परम, जीव मुळात काय आहे, अविद्येनं घेरलेला आहे. अविद्या म्हणजे अज्ञान आहे का नाही, आणि त्या अज्ञानानं जीव पहिलाच घेरलेला आहे. अज्ञानामुळेच जीव झालेला आहे, अविद्येमुळेच काय झालेला आहे, जीव झालेला आहे. त्याशी नित्य क्रिया तेच कर्म, आणि त्या जीवाला त्याच्या वाट्याला आलेलं नित्य कर्म करणं, नित्य क्रिया करणं, त्यालाच काय म्हणतात, कर्म म्हणतात आहे का नाही. नित्य क्रिया करणं त्याला कर्म म्हणतात. त्या विहित क्रिया आहे का नाही, विहित नित्य क्रिया करणं त्याला काय म्हणतात, कर्म म्हणतात. आणि नित्य न करणं ते अकर्म. अकर्म दुसरं कोणतं नाहीये, नित्य न करणं तेच अकर्म. नाथ महाराजांनी व्याख्या केली. आपल्याला असं वाटतं की वाईट करणंच अकर्म म्हणजे वाईट, आपल्याला असं वाटतं की वाईट केलं, कोणा क्रिया वाईट केली ऐका नाही, तर ते करणं काय आहे, अकर्म आहे. तर असं नाथ महाराज म्हणतात ते अकर्म नाहीये. नित्य क्रिया न करणं काय आहे, अकर्म. नित्य क्रिया न कर्म अकर्म कसं काय होऊ शकतं आहे का नाही. तर त्याचं कारण आहे, जीवाचा स्वभाव आहे तो कोणतं ना कोणतं कर्म करत राहतो, कोणती ना कोणती. मग नित्य नसल करत तर मग कोणतं ना कोणतं तर करणारच आहे. आणि मग नित्य न करता जे करील, मला काय माहितीये, आंघोळ करताना हरिपाठ म्हणणं हे कर्म आहे. मग हरिपाठ म्हणत नसेल तर शिव्या तरी देतच असेल ना, तोंडमुख थोडं बसणार आहे. मला कपडेच नाही दिले, मला हेच नाही केलं, मला उशीर झाला, मला लवकर जायचं होतं, काही ना काही झालं ना अकर्म, झालं ना अकर्म आहे का नाही. हरिपाठ म्हणणं हे नित्य कर्म आहे, पण हरिपाठ न म्हणता इतर केलं की अकर्म होतं. आणि काही ना काही माणूस काय करत राहतो, इतर नाही केलं तरी अकर्म होत. इतर नाही केलं तरी अकर्म होत. म्हणजे चिंतन का होईना, पण काही नित्य नियमाविन अन्न खायतो श्वान, वाया मनुष्यपण भारवा येतो वृषभ. अशा प्रकारचं एखादा म्हणेल मी शाद येत नाही तरी अकर्म झालं. काही ना काही तर अकर्म होतच. काही नाही, नित्य न करणं म्हणजे काय आहे, नामाशी विन्मुख पुनर पापिया. नित्य न करणं ते काय आहे, अकर्म. आणि विकर्म ते निषिद्ध, आणि मग निषिद्ध करणं त्याचं नाव काय आहे, विकर्म. अशा प्रकारचं आहे. ऐशी कर्माकर्म विकर्म त्रिपुटी, भेदानुरूपे वाढली सृष्टी. ते तर गुण दोष बुद्धीच्या पोटीन भेद दृष्टी वाढती. असं कर्म अकर्म विकर्म ही त्रिपुटी या भेद दृष्टीमुळं काय झालेली आहे, वाढलेली आहे. अशा प्रकारचं ते तर गुण दोष बुद्धीच्या पोटी भेददृष्टी वाढती. आणि मग बुद्धीमध्ये गुण आणि दोष आले की मग भेददृष्टी पुन्हा जास्तच काय होत जाते, वाढत जाते. अशा प्रकारचं आहे. अभेदभेदो काय सावटी, जेणे गुणदोषी नांदी दृष्टी, विधी निषेधी पाडी गाठी तेही गोटी पर्यशी. आता म्हणाल की अभेदाच्या ठिकाणी भेद कसा निर्माण झाला. जर अभेदच आहे, सगळंच ब्रह्म आहे, भेदच नाहीये, तर अभेदाच्या ठिकाणी भेद कसा झाला. ज्या भेदामुळं गुणदोष नांदायला लागले आपल्या दृष्टी पुढं आहे का नाही, भेदामुळेच नांदायला लागले ना. गुणदोष कशामुळे नांदायला लागले, भेदामुळेच नांदायला लागले आहे का नाही. विधी निषेधाशी आपली गाठ पडली, हे भेदामुळेच पडली ना. विधी निषेधाशी जी गाठ पडली ती कशामुळे पडली, भेदामुळं. तुकोबाराय म्हणतात आता आम्हाला विधीही नाही आणि आम्हाला काय नाही, निषेध नाही ऐका नाही. मला साधका करता ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे, विधी ते पाळीत निषेधाते जाळीत, मज देऊनी जाळीत सकळ कर्मे. पण तुकोबाराय म्हणतात विधी निषेधाचे नका पडू भरी, झालं यमपुरी बघावं. आता ही कोणती स्थिती आहे, विधी निषेधाच्या पुढे गेलेली, तर ती भेददृष्टी त्यांची काय झालेली आहे, मग मावळलेली आहे. मग आता भेदच राहिला नाही तर को विधी आणि को निषेध, कोणता विधी आणि विधी आणि निषेध याचा तरी भेद राहायला पाहिजे ना. तर त्याचाही काय राहिला नाही, मग भेद राहिलेला नाही. मग भेददृष्टीमुळे विधी निषेध वाढतो. तर तेही गोष्टी ते कशामुळे झालं, एकाच्याच ठिकाणी भेद कसा निर्माण झाला तर ते ऐका. पुरुष एकला एको असे, तोची मनोरथ पूजे बैसे, ध्येय ध्याता ध्यान मिशन वाढवी पिशे भेदाचे. मुळात पुरुष एकच आहे, पुरुष म्हणजे ब्रह्म. ते जीवरूपानं असलं तरी ते काय आहे, ब्रह्मचे आहे का नाही, एकच आहे आहे का नाही. ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनःष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. तिथं भगवंताने तेच सांगितलं आहे का नाही.
पुरुष एकला एको असे तोची मनोरथ पूजे बैसे, पण तोच मनाच्या इच्छेनं जर पूजेला बसला म्हणजे भेदात आला. ध्येय वेगळं झालं, ध्याता वेगळा झाला आणि ध्यान काय झालं, त्रिपुटी तयार झाली. मानसिक पूजा जरी करायला बसला तर त्रिपुटी आलीच ना. मानसिक पूजा करायची तरी मी मनानं पूजा करायचं म्हटलं तरी मनातही ती रूप आणावं लागतं, मनानंही त्याचे अलंकार घालावे लागतात आणि मन ते चिंतन करणारं एक वेगळं झालं. म्हणजे ध्यान वेगळं, ध्याता वेगळा आणि ध्येय वेगळं, अशी त्रिपुटी काय झाली तिथं तयार झाली. येत नाना परीचे उपचार, पूजा सामग्री संभार, ऐसा एकपणे अपरम भेदू साचार वाढवी. नाना परीचे उपचार, मग नाना प्रकारे तिथं काय केले जातात, हार घाला, आहे का नाही, नैवेद्य द्या, अनेक प्रकारचे उपचार केले जातात. पूजा सामग्री संभार, पूजेची सगळी सामग्री काय करावं लागते, मग गोळा करावं लागते. मानसिक पूजेत सुद्धा पाणी आंघोळ घालावी लागते, कपडे घालावे लागते, सगळंच करावं लागतं, आहे का नाही. ऐसा एकपणी अपार भेदू साचार वाढवी, असा एकपणातच काय वाढवला, मग भेद वाढल्या गेला, अशा प्रकारचं झालं. ते तर ध्येय उत्तम म्हणे जाण, ध्याता नीच होय आपण तदंगे ध्यान गौण गुण दोष जाण वाढवी. आणि मग ध्येय उच्च, आपण ज्याची पूजा करतो त्याला ध्येय म्हणतात, आहे का नाही. ते ध्येय मग आपण पांडुरंगाची जर मनात पूजा करायला तर पांडुरंगाला आपण उच्च ठरवलं, आहे का नाही. आणि पूजा करणारा काय असतो, मी कमी नीच दर्जाचा आणि मधातलं ध्यान, अशा प्रकारची त्रिपुटी ती तयार झाली. हे मनानच तयार केलं. हे ते मुळात भेद काय त्रिपुटीचा, पूजा ही वेगळी नाही, पूजा करणारा ही वेगळा नाही आणि ज्याची पूजा करायची तोही त्याहून काय नाही, वेगळा नाही, अशा प्रकारचं ते आहे. सांडिनी त्रिपुटी दीप उजळाला घटी, आहे का नाही. महाराज नाथ महाराज सुद्धा हरिपाठात म्हणतात, पूजा ध्यान जप त्याशी नाही. कोणाशी पूजा ध्यान जप नाही, जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप, तो करेल ते पूजा. ज्ञानोबा राय म्हणतात, तो करी ते जपू माझा, तो करील ते पूजा आहे. मग कारण त्याच्यात तो भेद राहिलेला नाही, अशा प्रकारे सुद्धा म्हणतात, कोणाची पूजा करावी, ज्याची पूजा करायची तो माझ्याच आत बसलेला आहे, मीच आहे तो, आता पूजा तरी कोणाची करावी, अशा प्रकारे. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदकी नानू तरी स्वरूप ते तुझे, तेथे माझे काय वेचे देवा. सगळा अभंग आहे का नाही. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय वाणू, काय का नाही. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. काय करावं आता, पूजा हाची संदेह माझा फेडी आता. मला संशय, माझा मनात पूजा तरी करावी, पण कशाने करावी, आहे का नाही. महाराज तुकोबाराय म्हणतात, देवा तुला काय देऊ, जीव देऊ तोही तुझा. जीव देऊ म्हणलं तर जीवही काय आहे, तुझा आहे. आता देऊ काय तुला, द्याला माझ्याजवळ वेगळं काही राहिलेलं नाही, अशा प्रकारचं आहे. ध्यानी गुण दोष विचित्र, ध्येय म्हणे परम पवित्र, ध्याता आपण होय अपवित्र, स्वचाचार दोषत्वे. ध्यानी गुण दोष, पण मग ध्यानात गुण दोषाची पवित्र अपवित्रता येतेच. देवाची पूजा करायची, पवित्र लागतं, पवित्र आंघोळ करावी लागते, शुद्ध काय व्हावं लागतं, आहे का नाही असं. आणि मग मी कशाचा पवित्र आहे, काही ना काही चुका काय होत राहतात, माणसाकडून होतच राहतात. ते सवळ्याची पूजा करतात का, त्यांना थोडंसंही चालत नाही, अशा प्रकारचं आहे. सवळ्यातल्या माणसाला राग आणायचं तर काहीच नाही करायचं, जाऊन फक्त धक्का लावायचा. नाथ महाराजासारखा येऊन नाही का थुंकत राहिला, ते आंघोळ करून आलं पुन्हा पवित्र झाले की परत धक्का लावायचा, बस. त्या राग आणायला दुसरं काही करायचंच काम नाही. सोळ्या ओळ्या राहिलो निराळा पासून सकाळा अवघ्या दुरी, अशा प्रकारचं आहे. मग आपण होय अपवित्र, स्वचाचार दोष येतोय का, शुद्धतेचा दोष येतो. शुद्धतेचा माझ्याकडे शुद्धता नाही, आणि शुद्धते महाराज ज्ञानोबारायांनी बाह्य पवित्रता सांगत असताना माती आणि पाणी यानं ती काय केलेली आहे, पवित्रता सांगितलेली आहे, आहे का नाही. काय मृत्तिका आणि जळे येणे बाह्य मळू शाळे, आहे का नाही. मृत्तिका आणि जळे, पहिले लोक काय लावायचे, मातीत लावायचे ना, मातीत लावायचे. मृत्तिका आणि जळे साबणानं
स्वच्छता होते पण पवित्रता होत नाही. माती लावायची. आता माती लावण्यात एक दिवस मी विचार केला की माती आणूच लावायला, पण डबल विचार असा आला की एवढे जहर औषधं आणि खतं टाकले चालले त्या मातीत, ती मातीच जहर झालेली आहे. म्हणून ती माती जर अंगाला लावली तर ती होणार. पहा तुम्ही लावून पहा, जर नाही अंगाची आग झाली तर. कारण ती माती काय झालेली आहे, जहर झालेली आहे. कारण विज्ञानानं असं ते सांगतात ना की मातीत जे पिकाला अनुकूल घटक येतं ते खतानं आणि त्या औषधानं काय व्हायला लागले, मरून चालली. आणि ते मरून चालले तर मग ते जर ते जीव मारतायत तर ते विषारी झाल्याशिवाय थोडीच मारतायत. आणि विषारी आहेच हे आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे का नाही? अशा प्रकारे आहे. हो, हिमालयातून आणून साधू शिकवा जाऊ नको, इकडे औषध शिकवत नाही तो. आहे का नाही? बघा दोष आहे का नाही, येतात दोष येतात. अशा प्रकारचं आहे. एवम ध्यानाची दृष्टी आपणची आपुल्या पोटी गुणदोषाची त्रिकुटी भेददृष्टी वाढवी. ध्यानाची दृष्टी, ध्यानात मानसिक पूजा चालू आहे, पण मानसिक पूजात आपल्याच पोटात आपण गुणदोष वाढवले का नाही? गुणदोष वाढवले. मानसिक पूजा करत असताना काहीच अपवित्रता मनाला जर मन नसलं, पण वाईट विचार आले तरी तो साधक दोष देत राहतो स्वतः आलं की मानसिक पूजेतली अपवित्रता, पूजा करत असताना वाईट विचार येणं ही त्यातली काय आहे, अपवित्रता आहे. आता आपल्याला तुकोबारायचं उदाहरण माहिती. ते बसले होते मानसिक पूजेला, ते कोण, गोसावी चिंतामणी देव बसले होते मानसिक पूजेला. तुकोबाराय म्हणले तुम्ही ज्या वेळेला त्या माळ्याला शिव्या देऊ लागले त्यावेळेलाच मी आलो. म्हणजे ती त्यातला काय ठरला, तो दोष ठरला. बरोबर आहे की नाही? मानसिक पूजेतला दोष येतो. अशा प्रकारचा आहे. ध्यानी गुण दो ते हरिराम बाबा आता मानसिक पूजा करू लागली. वर्ग होता त्यांच्याकडे. बरं, संतांचं उच्चिष्ट त्याचं काहीच काम नव्हतं, फक्त सेवा करायची. आणि ते जेवले की त्याच्या ताटात जे शिल्लक राहील ते उष्ट खायचं, दारात बसायचं. ते मानसिक पूजेला बसले मानसिक पूजेला. ते योगायोग असं झालं की मूर्ती मोठी ना हार लहान, आणि तो हारच डोक्यातून जाईन. मनातल्या मानसिक पूजा चालली, तो हार तो असा घालायला लागले, तो जाईच ना डोक्यातून. तो बाहेरून म्हणला बाबा मानसिक पूजातला तर हार आहे, जरा मोठा करा ना. त्यांचं ते गेलं. ते म्हणले का रे, तुला मिळाला हार जाईन, तुला माझ्या मनातलं कसं माहित? तो म्हणे तुम्ही मनात कशी पूजा करताय दररोज दिसतं मला. कशा संतांच्या उच्चिष्टाचा हा काय म्हणून पडून राहीन तये ठाई उगाची संताची बाई होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. अशा प्रकारचं येते. हे दोष येत राहतात मानसिक पूजेत सुद्धा अशा प्रकारचं. आणि मग ती त्रिपुटी आपोआप तयार होते. आणि मग ती भेद वाढतो. त्रिपुटी झाली की काय वाढतो, भेद वाढतो. योम ध्यानाची दृष्टी आपणची आपुल्या पोटी गुण ध्येय ध्याता ध्यान आगवाची आहे आपण ते सांडून या जाणून गुण दोष लक्षण वाढवी. अरे खरं तर मूळ ज्ञान असं आहे की ध्येय आपण, ध्याताही आपणच, ध्यानही आपणच. मग तिन्ही आपण असून ते टाकून देऊन भेद काय करतात, दृष्टीत वाढवल्या जातात, गुणदोष वाढवल्या जातात. उद्धवा हे आगवी सृष्टी वाढली अशी भेददृष्टी तेने भेदे उठाउठीन कर्म त्रिपुटी वाढविली. उद्धवा ही सगळी सृष्टीच भेदामुळे वाढली. सृष्टीच कशामुळे वाढलेली आहे, भेदामुळे वाढलेली. अशा प्रकारचं आहे. आणि त्या भेदे उठाउठी कर्म त्रिपुटी वाढवली. भेदानं काय वाढवली, मग कर्माची त्रिपुटी वाढवली. कर्म नाही का नाही, म्हणजे ध्येय ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी काय केली त्यानं, वाढवली. आहे का नाही? जवजव भेदाचा जिव्हाळा जवजव विषयाचा सोहळा पाळी जे इंद्रियांचा लळा तवतो आगळा संसारू. आणि मग त्याला संसार कस काय सुटणार? संसार जोपर्यंत आहे तोपर्यंत संसार सुटणार नाही. जवजव भेदाचा जिव्हाळा, प्रेम कशावर आहे, जोपर्यंत भेदावर आहे. महाराज भक्ताला सुद्धा ज्ञानोबरायांनी चौथी भक्ती सांगत असताना, अर्जुना या नावे चौथी भक्ती, तर ती चौथी भक्ती सांगत असताना सगळ्या ठिकाणी मी आहे असं जाणून भजन करणाराची ती भक्ती कोणती आहे, ही गुरुवी भक्ती म्हटले त्याला. म्हणजे श्रेष्ठ ती काय आहे भक्ती, सगळ्यात श्रेष्ठ आहे. भेदाचा जिव्हाळा जवळ विषयाचा सोहळा जो, आणि मग भेद आला की विषय आले. आणि विषयाचा सोहळा, जोपर्यंत विषयाचा सोहळा आपल्याला गोड लागेल, विषयाचा सोहळा गोड लागला मग कशामुळं, पाळीचे इंद्रियाचा लळा. इंद्रियाचे काय पूर्ण करायचे तर लाड, तो आगळा संसारू. आणि मग तोपर्यंत संसार सुटणार नाही.
कस काय सुटेल तोपर्यंत? महाराज सापा पाजी जे पियूक त्याची परतोनी होय विक, तैसे इंद्रियादी जे जव जव संतोक तव तव दुःख भोगीचे. सापाला विष आपलं दूध पाजलं, त्या दुधाचं काय होतं? विष होतं. सर्पा दुग्ध पान करू नये. का करू नये? तुकोबरायाचं प्रमाणे भाजील्या काय सर्पा विखार असं अशा प्रकारचं आहे का नाही. तुका म्हणे श्वानाक्षरीचे भोजन याच्यातलं येते आहे का नाही. विष पाजलं, दूध पाजलं तरी काय होतं? त्याचं विष होतं. अशा प्रकारचं होतं. तसे इंद्रिया जवळ संतोक, डीजे जवळ संतोक तो दुःख बोलायचे. उलटे इंद्रियाला जेवढी आपण त्याची समाधान करायला जाऊ तेवढं पुढं काय येत राहतं? दुःख येत राहतं. जास्त चहा पाजला की शुगर होतेच. सदाशिव इंद्रियाला जास्त चहा जाऊ तुका म्हणजे सर्पा पाजी परतोनी विक होय त्याची. हा पुन्हा त्याचं वापस काय होतं? विष होतं. अशा प्रकारचं आहे. याच्यावर दृष्टांत दिलेला आहे तुकोबरायाने तो की दुष्टाला उपदेश केला तरी त्या उपदेशाचा फायदा होत नाही. आणि नाथ महाराजांनी तरी दृष्टांत कशावर दिलेला आहे? तो हरिपाठात त्याच्यावरच दिलेला आहे. तो ध्येय विश्वासी त्या शिवोदकायचा व्यर्थ आपली वाचा शिवणू नये आहे का नाही. अशा प्रकारे महाराज जो जसा जसा इंद्रियाला आपण समाधान करायचा प्रयत्न करू तेवढं काय वाढायचं? भोगे रोगे जोडून या दिले आणि का दुःखच पुढे येत राहत आणि इंद्रियाची तृप्ती होत नाही. कधीच कोण्याच इंद्रियाची तृप्ती झालेली नाही. तो दुःख भोगीचे. तोपर्यंत तो काय वाढत राहत? दुःख. मग काय करावं आता ते सांगतात. याला इंद्रियाच्या द्वारी विषयोन्यदावाचं चतुरी जेवी विषय रांधिनी क्षीरधारीन सांडी जे दुरीनं चाखता. अराज यालागी इंद्रियाच्या द्वारी घरी नाही, घरात नाही, इंद्रियाच्या दारात सुद्धा विषय चतुरी नेदावा. इंद्रियाच्या दारात सुद्धा चतुर माणसानं, शहाण्या माणसानं, इथं चतुर शब्दाचा अर्थ शहाण्यानं आहे का नाही. ज्याला कल्याण व्हावं वाटतं त्यानं चतुर, हुशार माणसानं, शहाण्या माणसानं, ज्ञान्यानं आहे का नाही. त्याला कळतंय त्यानं. मग आता चतुराच्या विरुद्ध काय आहे? शहाण्याच्या विरुद्ध काय आहे? ज्ञानाच्या विरुद्ध काय आहे? आपल्याला ती माहितीच आहे का नाही. विषय न दावा चतुरी, विषयाच्या द्वारी विषय जेवी विषय रांधिली क्षीरधारी सांडी जे दुरी न चाखता. दृष्टांत देतात महाराज. ज्याप्रमाणे विषात शिजवलेलं खीर जरी असो, दूध असो, क्षीरधारी क्षीर. धारी क्षीर कशाला म्हणतात? ताजी गाईची धार काढलेलं धारीचं दूध. आणि कसं पाणी नाही टाकलं, काय नाही, त्याच्यात पुन्हा आधोटा केलं. आधोटा म्हणजे त्यातला अर्ध पुन्हा जाळलं. पण त्यात थोडं एंड्रियल टाकलं, काही नाही केलं. दूध लय सुंदर आहे. त्यात पुन्हा ते हे टाकलं सदाशिव काय करून टाकतात ना, केसर काय ते सगळं टाकलं. पण विष टाकलेलं काय ज्ञानोबरायचा हाच दृष्ट आहे. विषय रांधिली रस होय, जय जेवणारा ठाऊके होय, तै तो ताटचे सांडोनी जाय दयापरी. आणि त्याता तर वैराग्य दौडीता असे महाराज. 13व्या अध्यायात इंद्रियार्थेषु वैराग्य या श्लोकावर इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार येवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शनम. या इंद्रियार्थेषु वैराग्य, या इंद्रियार्थेषु वैराग्याच्यावर ज्ञानोबरायांनी गोड वव्या लिहिलेल्या आहेत. आणि विषयाविकी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जितियाथी वमिलिया अन्ना लालण घोटी रसना का अंग नसुया अलिंगना प्रेताचिया विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र विवरा न करवे वस्ती जेवी धडाडीत लोहरशी उडीन घालवे जैशी न करवे उशी आजगराची अर्जुना तेने पाडे जयाशी विषय नावडे नाही म्हटलं ज्ञानोबरायांनी. विषय वार्ता नावडे. नेदी इंद्रियाचे नि तोंडे काहीच जावो. इथं ज्ञानोबराय म्हणतात तेच नाथ महाराज ती एकच. सगळ्या तुकोबरायचे सिद्धांत काय येत? सगळ्या संतांचे सिद्धांत तेच आहेत. अशा प्रकारचं आहे. म्हणून विषयाचं तयार झालेलं अन्न जसं
महाराज सांडीचे दुरी न चाखता, नाही खाऊन तरी पाहू द्या जर कसं झालंय तर, न चाखता चव सुद्धा त्याची पाहू नये. गुरु सारखे आमच्या सारखे चवच पाहिले दिसते काय चाललंय. न चाखता दुरी सांडीचे, न चाखता. महाराज न चाखता याचा अर्थ असा आहे, आलं ध्यानात का नाही, ध्यानात आलं का नाही, आलं का न चाखता याचा अर्थ असा घेता येईल बरं का, की माणसाला प्रत्येक माणसं म्हणतात महाराज की अनुभव घेऊन पाहावं. शहाण्या माणसाने काय करावं, अनुभव घेऊन पाहावं. बरोबर आहे का? अनुभव म्हणजे ज्याला अनुभव नाही तो काय माणूस आहे का? अनुभव घेऊन पाहावं. मला मी तुम्हाला सांगतो, एका विषयाचा जर अनुभव घेत जर सोडायचं म्हटलं तर आपले हजारो नाही करोडो जन्म पुरत नाहीत, कारण विषय एक नाही. बरोबर आहे का नाही? अनुभव घेतला का? अनुभव घ्या. अरे अनुभव घ्यायची काय गरज आहे? कधी कधी अनुमानानं सुद्धा ते मानावं लागतं. मला सांगा, एंड्रियल आपण पेलेलं आहे का? मग एंड्रियल पेल्यावर माणूस मरतोच काय? याचा आपण अनुभव घेतलाय का? पेलेले मेलेत म्हणून आपण पेत नाही. गेलेले मेले हे अनुमानानं झालं आपण, की ज्या अर्थी ते मेले त्या अर्थी आपणही मरणार आहे का नाही? म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी का संसारातून दुरी झालो त्याचं कारण तुकोबाराय सांगतात, बुडाले तयाचा मुळ ना मार्ग लागला, बुडालो तयाचा मुळ ना मार्ग लागला, तो लाग सांडोनिया आलिंगन. ते तर त्याशी बुडाले तयाचा मूळ ना लागला, मार्ग ना लागला म्हणून मी सोडलं. म्हणून तो भाग मी काय केला, कारण माग परंपरा चालत आली आहे का नाही, अशा प्रकारचा आहे. सांडीजे दुरी न चाखता घमघमीत अमृत पळे, वरी सर्पे घातली या गरळे, तेन सेविती कावळेन शेवणी कळे निज घातू, घमघमीत सुगंध यालाय, रसरसीत आहे अमृत फळे. आंब्याचे फळे नाही, आंब्याचं फळ म्हणा अमृत, त्यालाही अमृत म्हणतात आहे का नाही, पण त्याच्यावर जर सापानं वेढा मारून बसल्या असलं तर कावळा जवळ पण जात नाही आहे का नाही. का जात नाही? त्याला माहिती ते खायला गेलं तर सापच खातो. त्याच्या आधी आपल्याला काय करणार आहे? साप खाणार आहे, साप दंश करणार आहे. म्हणून तेन सेविती कावळे शेवणी कळेनीच घातो, कारण कळतं की खाल्लं की आपला काय होणार आहे, घात होणार आहे. तैसे सेविता विषयाशी कोण गोडी मुमुक्षाशी, प्रतिपदी आत्मघाताशी ना हरणी शिर्य कधी. तस विषयाशी सेविता मुमुक्षुशी कोण गोडी, पण कोणाला गोडी नाही त्याची मुमुक्षु. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, विषय कोणाला गोड वाटतात? विषय तयाशीच गोमटे, सदा खराटे. तयाशीची विषय गोमटे, दयाशी स्वसुखाचे सदा खराटे. स्वसुख खराटा मारून झाडू हाणून बाहेर काढे, फरशी पुसल्यासारखं खराटे. सदाशिव तुमच्या ते यानं पाणी लगे काही नाही ठेवलं. असं स्वसुखाचा दुष्काळ ज्याच्या आत पडलेला आहे, तयाशीची हे विषय गोमटे आवडती, गोड वाटतात त्याला. मुमुक्षुला वाटत कोण गोडी मुमुक्षाशी, मुमुक्षेला कोण गोड आहे, कोण विषय गोड लागतात, काय गोडी आहे त्याच्यात, कोण गोडी म्हणजे कोणती गोडी आहे, काय गोडी आहे त्याच्यात, कोण सुख धरून संसार. राहो सांग मजबा हरी, अवघ्याना शिवंता परी थिता दुरी, तू ही दुरी अंतरशी. म्हणून निरुसलो संसारा सर्प हा विखर पांढरा, तुझशी अंतराय रे रातारा, याची दावेदारा येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, भुललो माजलो मी माझे भ्रमणी. ते मला पुन्हा लगेच आठवलं एकदा, ते हे होते पाटणकर बाबा, पुरुषोत्तम पाटलाचे गुरु. ज्यांनी तुकोबारायचं मंदिर त्यांनीच बांधायला लावलं. त्यांनी सांगितलं, तुला ते म्हणे गुरुदक्षिणा काय देऊ? ते म्हणले, गुरुदक्षिणा जर तुला खरंच द्यावं वाटत असेल तर तुकोबारायचं मंदिर बांध. ते भव्य मंदिर बांधले गेलं तिथं, ते असं झालं. आणि गाथा पाठ आहे त्यांच्या संस्थेत नाव आहे त्यांचं, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थी आहेत त्यावेळेस ते संस्था झालेली, आणि खूप ज्ञानी महात्मा आहे. कोणाचंही ते सुद्धा जेवत नाही, काही घेत नाही, कोणाचं काय नाही काय नाही. ते होते टाळ घेऊन उभी, आणि मी प्रमाण म्हणलं भुललो मी माझे भ्रमणी. ती कीर्तन झाल्यावर म्हणली, महाराज एक विनंती आहे. काय? तुकोबारायण लिहिलं ना, आपल्याला म्हणायला काय भीती आहे, तेच म्हणायचं, त्याच्यात बदल करायचा नाही. माझलो मी माझे भ्रमणी, केली झाली बोडणी विटंबना, म्हणून रुसलो संसारा. अशा प्रकारचं आहे का नाही. प्रतिपदी आत्मघाताशी, पावला पावलाला विषयात ते काय मानतात? आत्मघात मानतात. आहार निशी रात्रंदिवस, कधी
विषयात काय मानतात ते आत्मघात देखती, आहे का नाही, अशा प्रकारचं आहे. विरक्ताची दृष्टी दिठी जै न्याहाळी जे किरीटी तै पांडुरंगाची पुष्टी सारी हे दिशे. पण कोण्या दृष्टीतून पाहिलं तर विवेकाची दिठी देखी जे, आहे का नाही. आत्मघातू न देखती ते विषय विशेषविती जैशी दिवा भीता मध्यरात्री नाचता ग बसती माध्यांनी. आत्मघात आणि आपल्यासारख्या आत्मघातू न देखती. विषयात आत्मघात वाटतो का आपल्याला? जेवढा मरात तुम्हाला एक सांगतो, आपण परमार्थ करतो, आपण देवाचं वर्णन जरी करत असलो, देवाला जरी मानत असलो, तरी सुद्धा वर्णन देवाला मानून आपण विषयी लोकांचं करतो. हो काय गेलो होतो त्या माणसाच्या इथं, त्याची ओळख नाही, नात्यात नाही, गोत्यात नाही, संबंध नाही, काय नाही. गेलो होतो, काय घर काय बापा बापा बापा, मी तर ते घर पाहूनच आर बोललो. काय काय संबंध काय आपला त्याच्याशी, काय संबंध आहे आपला त्याच्याशी, आहे का नाही. आत्मा, कारण आपण त्याच्यात आत्मघात पाहत नाही, आत्मघात पाहत नाही, आत्मघात पाहत नाही. महाराज खरे साधू आहेत ना, जेवढा एखादा संसार वाढायला तर ते तळतळ करतात अंतरातून, अरे 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 बिचारा आता खऱ्या मूळ सुखापासून काय चाललाय, लांब चाललाय, मूळ सुखापासून लांब चाललाय, आहे का नाही. आणि अशा प्रकारचं पण कधी ते जर ती दृष्टी प्राप्त झाली तर अशा प्रकारचं ते आहे. ते विषय विशेषविती. आणि मग विषय लोक काय सेवन करतात, विषय काय बरं म्हणतात. विषयी लोकांनी जरी विषयावर वैराग्य धारण केलं तर संसार खोटा होईल ना. ते दुःख कोणाच्या डोक्यावर जाऊन बसल. तिचे किडे काय शिळशे घेती, पोवातले किडे काय किळस मानतात का त्यातली, ते कुठं राहतात. ते ज्ञानोबा राय बोलले व तिथं, ते विषय कर्दमीचे दरदूर भोग जळीचे छळचर. अशा प्रकारे कसं होतं, जैशी दिवा भीता मध्यरात्री असता ग बसती मध्यान्नी. जसं एका प्राण्याला मध्यान्नी दिवा म्हणजे दिवसा, मध्यरात्री कोणाला दिवसा मध्यरात्र राहते, दिवसा मध्यरात्र कोणाला असते, घुबडाला. जशी दिवसा त्याला मध्यरात्र आहे, कारण त्याला दिवसा त्याचे काय जातात, डोळे, त्याचे डोळे जातात म्हणून दिवसात सूर्य असून त्याला दिसत नाही, त्याचे डोळे गेले, दिवसा फुटती डोळे डुडुळाचे. अशा प्रकारे आहे. तस आपल्याला ज्ञानदृष्टी नसल्यामुळे आपल्याला सगळा काय अंधारच दिसायला लागला, आहे का नाही. सगळं असून सगळा काय दिसतोय आपल्याला अंधार, कारण ज्ञानाचे काय नाही, आपल्याला डोळे नाही, आहे का नाही, ज्ञानाचे डोळे नाही. संजय म्हणतो मला वाटलं बाहेरूनच आंधळा आहे कानू, पण तू हे आंधळा मज जीवे धडसा आहे म्हणे, तू ही आंधळा. अशा प्रकारे जैशेची विषय सेवन मोक्षाशी घडे जाण ते न चुके जन्म मरण आत्मपतन तयाचे. आणि जर महाराज एखाद्या वेळेला मोक्षाला विषयाचं सेवन घडलं तर घडलं एखाद्या वेळेला, तर तिथं त्याचं ते तर न चुके जन्म मरण, मग त्याचं जन्म मरण चुकत नाही, आत्मपतन तयाचे. महाराज म्हणतात, जैशी नाव थळीये ठाकता जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकला गेला पलीकडे असं वाटलं होतं, चुकलाही अपोता मागोता पावे. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाये वाये मन तरी यसने पतन गिवशीत पावे. तैशी विषयाची शंका मनी वस्ती देखा घातू करी आशेखा विवेक जाता द्यायतो विषयांकुश संगस्ते शुभ जायते संगात संजायते कामः कामात क्रोधो अभिजायते क्रोधात भवती सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात पूर्ण लाईन पाहिजे श्लोकाखालची पूर्ण ज्ञानोबरायांनी त्याच्यावर. जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगाई आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेत काम उपजला तेत क्रोधवादी झाला क्रोधी असे ठेविला समूह जाणे या व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाते ज्योती आज दैशी कास्तमानी निशी सूर्य तेजाचे ग्राशी तैशी दशा स्मृती भ्रंशी प्राणी अशी मग अज्ञानंद केवळ त्याने आपलं विजय सगळं केत बुद्धी होई व्याकुळ हृदय माझी दैश त्यांना पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैशी बुद्धीशी होती भवे धनुर्धरा. सगळी लाईन बघून घ्या. अशा प्रकारे सगळा त्याचा काय होत जातो, नाश होऊन जातो.
मनशी प्राणी अशी स्थिती, विषयावरील निश्चिती, विषय त्यागे केवी राहतील ते सुगम स्थिती अवधारी. अरे पण मग सगळ्याची विषयाकडे धाव आहे जीवाची, असं म्हणशील की विषयाकडे काय आहे. पुन्हा पुन्हा ती ओवी येते, वेदे न करिता प्रेरणा सहजची विषयावरी काय वेदानं काय आपल्याला शिकवलंय का. काय शिकवायचीच गरज नाही हो. परंपरेनं हे परंपरेने मला सांगा, गाय व्याली आणि वासरू झालं, आणि वासरू झालं की ते वासरू 5-10 मिनिटात 10-20 मिनिटात उभं राहायला लागतं, लगेच त्याला उभं करतो. मला त्याला कोण सांगितलं या स्तनात दूध येऊन त्याला कोण लावून प्यावं, शिकवलं कोणी शाळेत घातलं सदाशिव त्याला. पोटामध्ये कोणी सांगितले सर्प उपजतला पाहून कोण सांगितलं त्याला, कोण सांगितलं. पण हे परंपरेचे जन्माचे काय असतात, अनेक वेळा त्या यवनीत ते गेलेले आहे, आणि अनेक वेळाचा त्याला तो काय आहे, अभ्यास आहे. अनेक वेळा तिथं जायला आहे, तिथं त्याचा काय आहे, अभ्यास आहे. एवढंच लेकरू आहे महाराज, त्याच्यातून गोड मध लावा ते मग करते. कारण अभ्यास तुका कारण अभ्यास जन्मजन्माचा काय आहे, अभ्यास आहे. कारण जन्म किती बदलले तर मन बदलत, ती मन मेमरी घेऊन सांगायचे. चिप म्हणतात ना मेमरी, मोबाईल बदलला तरी यातली मेमरी त्यात टाकली की तेच कीर्तन त्याच्यात. अरे नवा मोबाईल घेतला तेच कीर्तन कसे आले रे, मेमरी तीच आहे ना. मेमरी बदलली, कार्ड टाकलं की फोन नंबर बदलायचं काम आहे का. मोबाईल किती बदला नंबर तेवच, तसं देह किती बदला मनाची चिप काय आहे, मनस षष्ट आणि इंद्रिय आणि काय ज्ञानोबरायांनी सांगितलं ना, देहराज देहापासून गेला. या सगळ्याचा मनात सूक्ष्म देहाचा तो समुदाय घेऊन काय होत असतो, बरोबर जात असतो. अशा प्रकारचा आहे. मग सहज विषयाकडे धाव आहे, खालारा धावे पाणी, असं सहज विषयाकडे काय आहे, माणसाची धाव आहे. मग विषय कसे त्यागावेत, विषयाकडे जर सहज धाव आहे तर ती सोपी पद्धत ऐका नाथ महाराज म्हणतात, ते सुगम स्थिती अवधारी. सोपी पद्धती विषयाचा त्याग करायची. कशी आहे, आस्था इंद्रियांचा नेमू, करी चित्ताचा उपरमू, ऐसा दोही परी सुगमन उत्तम उत्तम हा त्यागू. सोपं म्हणतात नाथ महाराज, ते सोपं आहे, ते सोपं आहे महाराज. काय नाही, ज्याच्याजवळ अब्जावधी रुपये त्याला 5-50 लाखाची गाडी घेणं सोपं आहे. ज्याजवळ 5-50 खिशात नाही तर त्याला काय सोपं आहे. ते थोडी आहे चित्त साह्य झाली. तुकोबर आहे म्हणतात काही नका, थोडे चित्त साह्य झाली थोडे, आता चित्त साह्य थोडे का. अरे बाबा मारायला तर चित्त साह्य होईन थोडे, अरे थोडे पण कधी चित्त साह्य. अरे चित्त साह्य जन्म चालले, चित्त साह्य होईन महाराज. काही न घे एक भावचे काय सहज म्हणायलं, काही नाही सोपं आहे. तू काय म्हण सोपे आहे सर्वाहून, काय सोपं आहे महाराज, सगळं सोपं आहे. काय सगळं सोपं आहे, सोपं आहे. नाथ महाराज म्हणतात सोपं आहे. इंद्रिय असतो विषयावर झालं. आस्था इंद्रियाचा नेमू, आस्था म्हणजे विषयात आस्था, इंद्रियाला काय घालायचा, नियम घालायचा. सोपं आहे इंद्रियाला नियम घालणं, सोपं इंद्रियाला नियम घालणं. विषय आस्था विषय सुगर झालेली नाही, शरीर धडधाकट आहे. आणि महाराज पंचपक्वान्नाचं ताट पुढं आलेलं आहे, त्याला गोड आवडतंय, आणि गुलाबजामुन श्रीखंड बासुंदीन हा पुढं आलेलं आहे, आणि मग खायचं नाही. सोपं आहे का ते, नाही सोपं आहे ते, सोपं आहे ते, एवढं सोपं आहे इंद्रियाला नियम घालणं. करी चित्ताचा उपरम म्हणजे माग फिरवणं. विषयाकडे धाव जी आहे चित्ताची ती कुणीकडे फिरवायची, माग फिरवायची. आयसा दोही परी सुगम, 2 पद्धतीनं सोपं आहे. उत्तमोत्तम हा सगळ्यात श्रेष्ठ हा काय आहे, त्याग आहे. याचा अर्थ इंद्रियांत विषय शेवायचेच नाही, पण उपरम म्हणजे चित्तानं सुद्धा त्या विषयाचं चिंतन करायचं, मनानं सुद्धा त्याचं चिंतन करायचं नाही. मनानं सुद्धा महाराज मनन करायचं नाही. जळू दिशी तिथं देवाकडे प्रार्थना करावी लागली. अशा प्रकारे उपरमू याला म्हणतात. आणि हा श्रेष्ठ इंद्रिया स्वतो विषयावरी मनरी गोनी देवी त्या भितरी, हाही त्यागो सर्वापुरी योगेश्वरी बोलले. दुसऱ्या प्रकारे जातात, जाऊ दे इंद्रिय गेले तर गेले, इंद्रिय विषय शोधे, पण मन जाऊ देऊ नको. महाराज मन नाही गेलं की इंद्रिय जातच नाही. मुळात असे मन नाही गेलं, मला ज्याच्यावर मन नसतं
ते जवळ असलं तरी सेवन करण्याची इच्छा होत नाही. जवळ असलं तरी होत नाही. आता एखाद्या वेळेस 2-3 भाज्या केल्या, एखाद्याचं कारल्यावर मनच नाही पहिल्यापासून, त्याच्या समोर असू दे, त्याच्या ताटात असू दे, तो तसंच टाकून देतो. काय तुम्हाला पहिलंच म्हणलं होतं टाकून, उजलाय तुझी. मन इटलं रे इटलं की इंद्रिय आपोआप सगळं मनाचाच खेळ. अशा प्रकारे आहे विटले हे चित्त प्रपंच असून हे का नाही. अशा प्रकारे आणि महाराज जर मन नाही विटलं, विषय इंद्रियाला नसले तरी त्या सेवनाचं फळ आपल्याला मिळतं. दोष लागतो का की मनात त्याचं काय होत राहतं मग. मला सांगा, आपण वारकरी येत, आपलं मन मासावर विटलेलं आहे. विटलेलं आहे ना का जात आहे सदाशिव विटलेलं आहे. महाराज एखाद्या जर तिथं कोणी मांस खात बसला तर तिथं आपण बसू का जाऊ का. आपलं मन त्याच्यात सहजच काय झालेलं आहे, विटलेलं आहे. मन विटलं संपलं. मन रे गुणी त्या भितरी आई त्यागो सर्व पर्याय. हा सगळ्यात श्रेष्ठ त्याग आहे, काय अर्थ नाही. अशा प्रकारे योगेश्वरी बोली जे आणि देवानं बोललं मनशी विषयाचे बळ विषय द्याचे ते चपळ नवे मनशी ते निश्चलन ऐक समूळ उपाव. मग पुन्हा असं म्हणशील की मनानं त्याचं चिंतन करायचं नाही, असं कसं काय होईल. कारण मन पहिलं चंचल आहे आणि मनाची चंचलता जास्त कुणीकडे धावते, विषयाकडे धावते. मला देवाच्या चिंतनाला ओढून ताणून आणावं लागतं, तरी ओढून ताणून आणलं तरी कुणीकडे जातं, विषयाकडे जातं, येत नाही इकडं. असं म्हणशील ऐका नाही. मनशी विषयाचे बळ विषय ध्यासे ते मन चपळ. विषयाचं बळ कमी नाही आणि मनाला कशाचा ध्यास लागलेला आहे, विषयाचा, म्हणून ते चपळ झालेलं आहे. महाराज विषयाचा ध्यास आहे म्हणूनच मन चपळ आहे. विषयाचा ध्यास नसेल तर निवांत राहिले मन, कशाला ते कुठं जाईल. अशा प्रकारे आहे का नाही. चपळ नवे म्हणशी ते निश्चळ. तू असं म्हणशील की ते निश्चळ होणार नाही. ऐक समूळ तो उपाव. आता तो उपाव ऐक तो उपाय काय. अरे काय हे जे हे आहे ना, हा जो विषय आहे ना, तर हा विषय मी कालही सांगितलं साधकाला सिद्ध बनवणारा विषय आहे. जर आपण खरंच असं अनुष्ठान केलं तर ऐकून नाही होत. जर खरंच आपण असं अनुष्ठान केलं तर साधकाचा काय बनतो, सिद्ध बनतो. एवढं म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे का नाही. हे वर्म कोणी सांगत नाही. एक तर वर्म सांगायला कळावं लागतं, कळूनही काही सांगत नाही, कळूनही काही सांगत नाहीत. मला संतांनी आपल्याला वर्म काय केले, आपल्या करता आपल्याला घरी आणून दिले. अशा प्रकारचे आहे. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती सांगावे वर्म जनी असो द्यावा भ्रम. अशा प्रकारचे सांगत नाही कोणी महाराज. ते शास्त्रीजी म्हणतात अरे इचू उतरायचे मंत्र कोणी सांगत नाही तर मुक्त व्हायचं ज्ञान सांगितलं. इचू उतरायचे मंत्र कोणी सांगत नाही ना. त्याला म्हणलं सांग ना, ते म्हणतो सांगू नाही, त्याची पावर कमी होती म्हणजे सांगत नाही कोणी. आता लय मंत्र मोठे असतील का ते इचू उतरायचे पण सांगत नाहीत लोक. आणि इथं तर ब्रह्मज्ञान महाराज विषय संसार पार होण्याचे ज्ञान काय केलं संतांनी, फुकट दिलं. मनाशी विषयाचे बळ असं म्हणशील. माझे असं जर म्हणशील तर तो उपाय ऐक आता मनाला स्थिर करण्याचा उपाय. माझे स्वरूप सर्वगत मनाबाहेर आणि आत जेत जाईल चित्त तेत ते असे. असा निश्चय करणं की विषय मत स्वरूप आहेत, मन हे मत स्वरूपच आहे आणि मी हे मत स्वरूप आहे, सगळं ब्रह्म आहे. आणि असं जर तू करशील, जिथं जिथं मन जाईल, मनाच्या बाहेरही मीच आहे आणि मनाच्या आतही मीच आहे. जर सगळाच मी आहे, जिथं जिथं चित्त जाईल ते असे, कशाला वेगळं राहील, सगळा मीच आहे असं जर म्हणशील तर काही त्याचं वेगळं राहणार नाही. अशा प्रकारचं आहे. मज वेगळे जावयाशी ठाव नाही पै चित्ताशी स्वदेशी व परदेशी ना ऋषी मज जातो. तू मन कुठे गेलं तर कुठं जाणार आहे, मत स्वरूपातच जाणार आहे. जाऊ दे ना, कुठेही गेलं, लोणारला गेलं तिथे माझं ब्रह्म आहे, पंढरपुरात गेलं मीच आहे, माझाच ब्रह्म आहे, आत आलं माझाच ब्रह्म आहे. अरे त्याला एक दिवस असा अभ्यासानं अशी सवय लागून जाईल की कुठं जायचंच कशाला. कारण जिकडे गेलं तिकडे काय आहे तेच आहे, बरोबर आहे. काय आहे सांगतो, काही लोक अमेरिकेत गेले, जातात ना अमेरिकेत जाऊन आलं म्हणजे काय बाबा, इंग्लंडला गेला, चीनला गेला, कुठं कोण्या दुसऱ्या देशात हे भले मला 12 दिवस पाहून आला. काही माणसं म्हणतात महाराज आम्ही तिकडे यायला गेलो, मला ते त्या दिवशी ते सांगू लागले की महाराज तुम्ही तिकडे गेले होते ना, तिकडे तर त्या महाबळेश्वरला एकदा जायला पाहिजे होतं. पुढं काही म्हणे जायला पाहिजे होतं. काय तिथं महाबळेश्वरला काय आहे, तिथं निसर्ग आहे काय आहे, झाडं पाणी.
अरे झाड आणि पाणी तर आपल्या गावात आहे ना. अमेरिकेत जरी गेला सदाशिवबुवा तर तिथं पाहिलं का आपल्यापेक्षा वेगळं काय पाहिलं. बंगले आहेत तिथं. ते बंगले कशाचे आहेत? सिमेंट आणि इटाचे, काच लावलेले. ते काच आपल्या इकडे येत. रोड बनवले ते कशाचे येत? डांबराचे. अरे तुम्ही कोण्याही देशात जा त्याचे, मग कशाला जायची इच्छा करायची? काय जायचं? आपल्या इथं जे जर तेच तिथं आहे तर मग वेगळं काय पाहिलं? अशा ठिकाणी जावं की तिथं आपल्याला वेगळं जे इथं मिळत नाही. का चार धामाला जावं? कारण ते दर्शनी तर मिळत नाही. का मला त्रिवेणी संगमाला जावं? कारण ते स्नान आपल्याला घरी मिळत नाही. का पंढरपूरला जावं? ती चंद्रभागा नाही. का पण ऐशी चंद्रभागा की नाही? का तसा पांडुरंग नाही, तसा पुंडलिक नाही, तसं स्थान नाही. का आळंदीला जावं? तसं स्थान नाही, ती पवित्रता नाही. जे महाराज अशाच जागी जावं की जे आपल्याला इथं. अरे कुठंही गेलं कोण्याही देशात गेलं तर पाहून वेगळं काय पाहिलं? हे त्याच्यात. आणि मग असा ज्याचा दृढ निश्चय झाला तो विचार तो करी त्याला फुकट नेलं तर जाईल का तो अमेरिकेत? जाईल काय तिथं वेगळं आहे काय? वेगळं आहे काय? काहीच वेगळं नाहीये तिथं. तसं ज्याचा चित्ताचा निश्चय झाला की मीच सगळीकडे भरलेला आहे तो कशाला कुठं जाईल? बरोबर आहे का नाही? बंगल्यात गेला तरी मीच आहे आणि स्मशानात बसला तरी मीच. कशाला तो हाव करेल वेगळी? अशा पण हेही येणं या अभ्यासानंच हे काय करावं लागेल. अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे होईल. मग वेगळे जावयाशी ठाव नाही पैचित्ताशी स्वदेशी व परदेशी. स्वदेशात असो का परदेशात असो आरनिशी मजा तू. आरनीस तू कुठं राय? मजात राय. अशा प्रकारचं कर आहे का नाही? ऐसे निजरूप संतत पाहता थोरावेल चित्त सतत. त्या चित्ता माझी आद्यंतर पाय समजते. आणि असं निजरूप सतत पाहता. एकदाच्यान म्हणणार नाही ते सतत पाहता. 3 पिढ्याचं काळ झालेलं भांड एकदा घासल्यानं त्याचा काळेपणा जाणार नाही. चैतन्य महाराजांनी सांगितलं भांड्याचं. त्याच्या आजच सासूचं होतं ते तसं जाणार नाही. त्याला मग असू काय करावं लागेल? काढावं लागेल. अशा प्रकारचं होईल. सतत पाहता थोरावेल चित्त. आणि मग आत चित्त काय होईल? व्यापक होईल. थोरावेल म्हणजे व्यापक होईल. व्यापक दृष्टी प्राप्त होईल. आणि त्या चित्ता माझी आद्यंतम पाय समजता हे जग. आणि मग त्या चित्ता तुला आद्यांत जग दिसेल. ब्रह्म दिसेल. काय वेगळं राहील त्याच्यापेक्षा? येत फिरून या. आहे का नाही? कुठं जायचंही काम नाही. तुको बऱ्या म्हणतात मी कुठं जातही नाही. काहीच मी नव्हे कोणी गावीचा एकला ठाईचा ठाई नाही जात कुठे येत फिरून या. अवघेची वाया विन बोल. आहे का नाही? तू काय म्हणेन हे दिसतो मी ऐसा पुसने ते पुसा पांडुरंगा. एकदेशी होतो अहंकार. हा पहिला होतो मी पहिला तुको बऱ्या एकदेशी होतो. का? अहंकार या अतिला संपन्न होतो. कशानं? अतिला म्हणजे संपन्न. अहंकारानं श्रीमंत होतो. त्याचा त्याग झाला सुकाळ. हा आणि त्या अहंकाराचा त्याग झाला म्हणून सगळा सुकाळ झाला. आहे का नाही? अशा प्रकारे अथवा जीव स्वरूप तुझे चांग त्या माझे पाहता हे जगाची होईल तुझी अंगणा अति निर्व्यंग निश्चित. आणि मग जीवाचं स्वरूप तुला कळालं चांगल्या प्रकारे की सगळं जगाचंही स्वरूप कळेल. जीव ब्रह्म जग ब्रह्म सगळं तुला कळून जाईल. अति निर्व्यंग कोणतंही मग त्यात व्यंग राहणार. व्यंग म्हणजे कमीपणा राहणार नाही. चरे आणि आचरे लहाने का थोरे जीवरूपे सविस्तरे पाय निर्धारे हे जग. मग चरे आणि आचरे. मग चर असो का आचार असो. ये लोकातलं परलोकातलं कुठलंही लहान असो थोर असो. आहे का नाही? सुनीचे व शोपाकेच पंडिता सम दर्शना. मग तया बंधू कोण कायाचा द्वेषिया कौनो तयाचा मीच ऐसा जयाचा. अशा प्रकारे कायाचं काय? आहे का नाही? मग त्याला लहान कोण आणि मोठा कोण? आहे का नाही? हा शको आगजू की शोपचू हा दिजू पहिले इतरो हा आत्मजू हे उरेले की. मग तिथं हे काही राहणार हे धेनु हे एक उच्च एक गुरु एक हीन. अशा प्रकारचं काही राहणार आणि ऐशेने असं पाहिल्यानंतर चर लहान थोर जीव सविस्तर काही राहणार नाही.
मनशी जीवतो एकदेशी त्या माझी केवी पाहावे जगाशी त्याशी ऐकता करी मजशीन जेवी कनकेशी अलंकार मला तू म्हणशील पण जीव एकदेशी प्रश्न लय येत ना आपले काय एक आहे का एक अडचण सोडली की दुसरी काय येते पुढे उभीच राहते एक सारीता तो पुढे उभे एक साठलं की एक येत अहो तुम्ही लय सांगता महाराज बरं ते झालं ते सोडलं आता याचं कसं करा म्हणजे असे प्रश्न अनेक आहेत ना आपली आता मग जीव तर एक देशी आहे त्याच्यात जगाला कसं पाहावं तर त्याशी ऐकता करी मजशी जगासहित जीवाशी मला ऐक्यता करून टाक चाल बोल जाऊ दे जगही मीच आणि जीवही मीच जीवही ब्रह्म आणि जगही ब्रह्म झालं जीवात नको घेऊ सगळं ब्रह्मात सगळं घाल तुका म्हणे कैची किव कोठे जीव जीवात सगळं जग नको घेऊ ब्रह्मात सगळं जग आणि जीव घालून टाक मोकळं होत अशा प्रकारे आणि अशी ऐक्यता करी मदशी अशी ऐकता जेवी कनकेशी अलंकार आणि मग महाराज सोन्यातच अलंकार आणि अलंकारातच सोनं आहे का नाही अशा बघा चिंके टाके भिंगुरटी त्याची ते होऊन उठे त्याचा तो उठा उठीन होय निज दृष्टी निजत्व चिंतिता किटकी भिंगुरटी महाराज किटकी भिंगुरटी चिंतिता त्या किड्यानं आळीनं भिंगुरटीचा ध्यास केला आणि ध्यासानं काय झाली चिंतने ते रूप तिला प्राप्त झालं तू काय म्हणे आळी जीवेनुरेची वेगळी अशी होऊन गेली ती तसं तू वय लवकर चिंतन करत राहा एक वेळेला तू मत स्वरूप काय होशील होऊन जाशील अशा प्रकारे ओका सैंदवाचा खडा पडल्या सिंधू माझी वडा तो होणी टाके त्या एवढा तैसा तू रोकडा मी होशी महाराज मिठाचा खडा समुद्रात पडला की तो समुद्रच होऊन जातो तो काय होऊन जातो समुद्र एवढा होऊन जातो तसा तू माझ्यात येऊन एवढा पडला की काय होशील विश्व होऊन जाशील मी होऊन जाशील व्यापक होऊन जाशील जे तर मितुपणाचा भेद फिटोनी जाईल विषय परमानंद शुद्ध बुद्ध मुक्त सिद्ध तू होशी जे तर मितुपणाचा भेद फिटोनी जाईल मग तिथं मितुपणाचा भेद काय होऊन जाईल मी ऐका नाही असे मितुपण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू अरे अशा आणि मग काय होईल परमानंदे तुला काय होईल परमानंद तू शुद्ध बुद्ध मुक्त ये जीव शुद्ध बुद्ध मुक्त असं कोणाचं होतं ते शुद्ध बुद्ध मुक्त आठवलं तुम्हाला कोणाचं होतं गणेश महाराजांच्या तोंडात हेच होते शब्द कधी शुद्ध बुद्ध मुक्त पांगरी एक दिवस मला गाडी लागली आपली वजर कुठे 4 वाजता मारून गाडीत घुसलो हात धरला जीव शुद्ध बुद्ध मुक्त मी म्हणलं महाराज मी गाडी जाईल शुद्ध बुद्ध मुक्त सांगू नका ते म्हणजे ते ध्यासच होता तो शुद्ध बुद्ध मुक्त शुद्ध बुद्ध मुक्त हे 3 शब्द त्यांनी धरलेलेच होते ऐका नाही अशा प्रकारचं होईल बुद्ध शब्दाचा अर्थ आहे ज्ञान स्वरूप ज्ञान बुद्ध शब्दाचा अर्थ काय ज्ञान आहे का नाही अशा प्रकारचं मुक्त ते स्वरूपच आहे त्याचं आहे का नाही आनंद आणि ब्रह्म वेगळं नाही ज्ञान आणि ब्रह्म वेगळं नाही मुक्त आणि ब्रह्म वेगळं नाही तर त्या एकाच स्वरूपाचे हे सगळे काय येतं नाव येतं आहे का नाही अशा प्रकारचं आहे शास्त्र श्रवणे दृढ ज्ञान मननाभ्यासे होय विज्ञान या दोहीचा जाणून कुणम ब्रह्म संपन्न तू अशी शास्त्र श्रवणानं कशानं पण हे कशानं करावं लागेल तुला शास्त्र श्रवण शास्त्राचं काय करावं लागेल मला श्रवण केलं ऐकल्याशिवाय तू काय म्हणे का नाही ऐकली मग ऐकल्याशिवाय तरी कसं होईल मुळात आपल्याला संतांचे अभंग प्रमाण वव्यात ऐकायला भेटल्या म्हणून तरी कळालं संसार मिथ्या आहे संसार मिथ्या काय आपल्याला बायकोन सांगितलं का काय मायबापानं सांगितलं का आपल्या परंपरेनं कोणा वाडवडिलांनी सांगितलं का संसार मिथ्या आहे आपल्या त्याच्यात नाश होणार हे तरी कोणा सांगितलंय महाराज इतकं का होईना आपलं शब्द ज्ञान का होईना पण कोणामुळे झालंय शब्द हा बहुसार उपकाराची राशी तू बरोबर आहे म्हणतात कारण हे कोणामुळे झालेलं आहे शब्दामुळे झालंय संतामुळे संत महाराज सदा संताचे संगती कळू आले कमळापती शब्दाचे आमुचे जीवाचे जीवन शब्दे अशा प्रकारचा आहे शब्दानच कळालं नाही आणि ते शब्द सुद्धा कुणी आलेले आहेत त्याच्या मुखातून आलेले आहेत शास्त्र श्रवण कोणतंही श्रवण नाही महाराज ऐका आपल्याकडे नेहमी म्हणतात काय वडिलाच्या मागे चालावं वाडवडील है ना म्हणतात वाडवडिलाचं काय करावं ऐकावं महाराज मान्य ज्ञानोबा राय सुद्धा म्हणतात वाडवडिलाचं ऐकावं पण वडील कोणाला म्हणावं
वयान वाढला म्हणून त्याला वडील म्हणावं का? वडील म्हणजे मोठा आपण म्हणतो ना. वडील माणसाचं ऐकत नाही. अरे पाप लागल तुला वडील माणसाचं नाही ऐकल्याचं. तर मग वडील कुणाला म्हणावं? तर ज्ञानोबा रायते म्हणतात श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे तयाची आचरता पाऊले देखोनी सात्विक श्रद्धा झाले. वडील कुणाला म्हणावं? ज्ञानोबा राय आपले वडील येतं, तुकोबा राय आपले वडील येतं, नामदेव महाराज, उद्धव बाबा, विश्वनाथ बाबा, नथुराम बाबा आपल्याकडे अलीकडे आलं तर हे आपले काय आहेत? वडील. तयाची आचरता पाऊले. आणि कोणाचं आचरण करून चालावं मग? तयाची आचरता पाऊले देखोनी सात्विक श्रद्धा चाले. अशा प्रकारचं आहे. नथुराम बाबाकडं गेलो पहिलंच कीर्तन आहे का नाही. बाबाला पुढे येऊ नका म्हणलं, बाबा आले, बसले, कीर्तन झालं. अभंग तो हरिपाठातला होता, काय ना पुस्तका पद्मिनीचे सोळे वगैरे. आणि मग बाबा म्हणजे सकाळी जेवून जायचा. आणि बसलो आम्ही ते वरच्या मधल्यावर तिथे हे महादेव तिथं उभे राहता येत नाही, बसताच येतं. इतकंच अंतर येते यायचं वरच्या स्लॅबचं खालच्याचं. तिथं आम्ही गुलाब मामा मी ते आम्ही तिघं जेवायला बसलो. ते म्हणले गाड्या तुला एक सांगतो आता, तेव्हा माऊलीची कृपा झाली, पण तू एक काम कर आता. काय? तू सोड बरं आता घरून, जाय बरं चातुर्मासाला, निघ म्हणले. तू निघ म्हणले, तू इकडे गुतू नको आता. आणि तुला माऊली गुतूही देत नाही, निघ म्हणले तू. पुढं ते आकडतोंड आलंच होते. म्हणलं बाबा तिथं राहू कुठं? ते म्हणले ते मी सगळं करतो, ते तू त्याची चिंता करूच नको, ते सगळं मी करतो. आणि मला ते त्यांनीच राहण्याचं नियोजन मग येते. आणि 2-4 दिवसाला फोन यायचा गुलाब मामा सांग, त्यांचा फोन यायचा बाबाचा, अरे ते पोरगा आहे का गेलं घराला, त्याला जाऊ देऊ नका, आहे का गेलं घराला, असं सारखं म्हणत राहायचे. सारखं ते असं हे करत राहायचे, आहे का नाही. हे म्हणजे संत काय करतात? अशा प्रकारचे उपकार करतात, अशा प्रकारचे उपकार करतात. ते म्हणले, त्यांचा एक शब्द मी सांगतो तुम्हाला, ते त्यावेळेस म्हणले होते, म्हणले तुझ्या आज्याची तुझ्यावर कृपा झाली, तू काय कर आता याच्यात पडू नको. मला आपण होतो दोघं, मला ते हे म्हणले होते, कोण आपले सकाळचे महात्मा होते महाराज, ते भूत भविष्य वर्तमान जाणणारे महात्मा होते. ते एवढे सामान्य ब्राह्मण होते, पवित्र ब्राह्मण होते. ब्रह्मचारी कोणाच्याच हातचं खाल्लं नाही. महाराज मागून 100 गेले, 100 वर्षाच्या जवळ गेले होते मागून. ते आपण गेलो होतो सावद्यालू, असं उठ वर आदत नव्हतं तरी स्वयंपाक करू लागले. माईच्या हातचं खाल्लं, माय मिली तर करून खाल्लं. स्वयंपाक पोळ्यात लाटू लागले. सकाळी आम्ही गेलो, दर्शन घेऊन पुढे जायचं होतं, दर्शन घ्यायला गेलो, ते पोळ्या लाटू लागले. बसा म्हणले दूध करतो. म्हणलं बाबा तुम्ही कशाला दूध? नाही म्हणले, आता तुम्ही घरी आले. मग दूध गीत केलं. काय त्यांच्या मनात आलं करून, ते मला म्हणले तू परधन आणि परस्त्रीच्या नादी लागू नको, तू उद्धारच झाला म्हणले स्पष्ट तिथं. ते बस, बाकी तुला काहीच करायची गरज नाही म्हणजे 2 गोष्टी सांभाळ. तेव्हापासून माझ्या डोक्यात बसलो होतं सारखं, कीर्तनाचं पैसे, कीर्तनाचे पैसे. ते गुरुजीचा तिथून मूळ लागलं होतं. कारण एवढे मोठे महात्मा फुलकट बोलत नाही, फुकट बोलत नसतात महाराज संत. उगच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं म्हणून बोलत नव्हतं. किती कसे होते ते त्यांचा एकच अनुभव सांगतो. एवढं एक गाव आहे देगाव, गावाचं नाव सांगेल काय अडचण आपल्या तिथं. तिथं झालं पार्टिशन 1 वर्ष, आणि सक्ती 2 करायचे म्हणले, आणि 2 तगड्या पार्ट्या सक्ती. आता गुरुजीच्या होतं, मग गुरुजी भाविक लोकांना 2 नव्हती आवडत. आता वळ्या भाड्याला पण ती पार्टीवाली ऐकणं, आणि लोकांची अडचण, लोकांनी गुरुजीला आणलं. आणि वाड्यात बसले 2 पार्ट्या. गुरुजीने सांगितलं दोघालाही सांगतो सप्ताह 1 करा. गुरुजी पुढे बोलायची कोणाची ताकद नाही. बरं म्हणले बाबा. 2 पार्टीचे जे मेन होते ते पुढे बसवली. बरं म्हणले बाबा काय हरकत नाही. त्या अण्णासाहेबाचा घराच्या पुढेच वाडा होता. बरं म्हणले काय हरकत नाही. अरे त्या गावात मी 8 वर्ष भागवत केलं म्हणून मला काही असं ऐकू नाही मला तिथलं माहिती. आणि मग ते गुरुजी गेले निघून, आता ठरला एकत्र. मग ते हे असतात बाजूचे काही, ते गेले एका पार्टीवाल्याकडे, त्याचं नाव पण मला माहिती आहे चांगलं. ते याच्यात चालू आहे म्हणून ते गेले. त्याला म्हणले बाय म्हणे, त्याला ते दुसरे बाजूचे म्हणले काय तुम्ही काही हो म्हणता, आपल्याला दुसरा सप्ताह करायचा. अरे तो म्हणला गुरुजी कोण ऐकायचं रे, तोंडापुरतं हो म्हणलो. तो काय म्हणला, तोंडापुरतं हो म्हणलो, आपल्याला आपला दुसराच करायचा, करत आहे असं म्हणलं. मग ज्याचे ते गेले, ती बिड्या ओढायचा, बिडी संपली म्हणून दुकानवर गेलो. मला दुकानवर कट्टा घेतला आणि बिडी ओढत दारात आलं. दरवाजातच चक्कर येऊन पडलं, जागीच गेलं. जाग्यावर काहीच नाही, बिमार नाही, फिमार नाही, काय नाही, काहीच नाही. जाग्यावर गेला.
महाराज त्या सगळ्या तिकडे लोक त्या जिंतूर परिसर सगळ्या गुरुजीचं नाव जरी ऐकलं तर थर 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 आजही कापतात. एवढा कारण पावर होता महात्म्य, भजनाचं पळ होतं, भजनाचं पळ होतं आहे का नाही, अशा प्रकारचं होतं. आणि अशा प्रकारे तर हे संत महात्म्याच्या मागे चालणं, आचरता तयाची पाऊले, तयाची पाऊले. मला त्याच्या मागे मागे गेलं तर आपल्याला कुठंच जायचं काम नाही, ते जिथे गेले तिथंच जाणार. पण कोणाचाही संसारातलाच विषय, पुढे गेल्याच्या मागे मागे चाललो आपण तर आपण कुठं जाणार. ज्ञानोबा राय म्हणतात, निवृत्तीनाथ म्हणतात, महाराज ते गीतेच्या शेवटी सांगितलं, व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतू, अयोग्य मी न पोहतू के जाईल. मी अयोग्य पण व्यासाच्या मागे चाललोय, मी दुसरीकडे कस काय जाईल, कस काय प्राप्त होणार नाही तिथं, कारण व्यास तिथं गेलेत ना. आणि मी कोणाच्या मागे चाललोय, व्यासाच्या मागे. मी अयोग्य जरी असलो तरी कुठं जाणार आहे, मातेची या मागे बाळकाची हरी. म्हणजे तिथं आई जाईल तिथं कोण जाणार आहे, लेकरू जाणारच आहे, फक्त माग त्यांच्या त्याची पण ती माझी चालली पाऊली. म्हणून देवानं सांगितलं स्पष्ट गोपाळायलं, तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर याल तरी यारे लागे, कुठं या, अवघे माझ्या मागे मागे. मग तुझ्या मागे आल्याचा फायदा आजी देतो, पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पण पोटभर खायचा असेल तर कुठं या, माझ्या मागे मागे या. अशा प्रकारे रस्ता सोडू नका, अशा प्रकारे आहे. ब्रह्मसंपन्न तू मनाभ्यासे होय विज्ञान, मनाभ्यासे. आणि मग त्या ऐकलेल्याचा मनात काय करायचा, मनात अभ्यास करायचा. आणि ऐकलं की काय होतं महाराज, होय मनाभ्यासे होय विज्ञान, विज्ञान मनाभ्यासे ज्ञान होय. असं मनाचं विज्ञानाचंच काय होऊन जातं मग, विज्ञान म्हणजे संसार, संसारच सगळा. आज्ञा नाव घ्या विज्ञान करपे, आहे का नाही, ज्ञान ते स्वस्वरूपे होणी जाईजे. या दोहीची जाणवणी कोण, ब्रह्मसंपन्न. या दोहीचं लक्षण जर तुला कळालं तर तू काय होशील, ब्रह्मसंपन्न तू होशील, तू ब्रह्मसंपन्न होशील. ऐशा स्वार्थाचे निलवला आहे, अविश्रम भजावे तुझे पाय, मनशी ओढवतील अंतराय त्याशी काय करावे. ऐशिया स्वार्थाचे ध्यान, असा स्वार्थ मनात धर. स्वार्थ असल्याशिवाय कसं काय साधन होईल. पण कोणता स्वार्थ धर, ब्रह्मसंपन्न होण्याचा स्वार्थ धर. साधकाच्या मनात स्वार्थ, नामा म्हणे लाखोली साधा, लाखोली लाख लाख कमवा मी दिवसा आलं. आणि वाहू देवाच्या पायावर काय, नाम कमू लाख लाख, अनंत नामे वाहू गोविंदा. स्वार्थाचे ना, येणे शोषे मन झाले हाव भरी, असा असं हाव भरी, परत माघारी नाही, हाव भरी सारखं हवेनच भरल्या गेलं ते. हो, तुपात हवा भरावतच. हाव भरी शब्दाचा अर्थ आहे कमवण्याची इच्छा, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. खूप जेवढं मिळल तेवढं काय करत राहायचं, मिळवत राहायचं. अशा प्रकारे अशा स्वार्थाचे अविश्रम भजावे तुझे पाय. आणि मग स्वार्थ असला का श्रम वाटतच नाही आपल्याला. व्यसन आणि शिनवी, हा ऐका नाही, पिशे आणि बुलवी, ऐका नाही, आवडी आणि व्यसन आणि शिनवी. मला ज्याचा सारखा ध्यास असला की ते शिन वाटतो का, शिन वाटत नाही. मला शिन वाटत नाही का, शिन देव होऊ देत नाही, देवालाच माहिती. पण नाही वाटत, होत नाही. शिन वाटत नाही का, होत नाही. पण आपल्याला असं वाटतं देवच त्या आपण तसं केलं की मदत करतो, शिन होऊ देत नाही, आहे का नाही. असंच होतं माझं, वाटत नाही पण शिन होत नाही. अविश्रम. आणि मग अविश्रम बजावे, श्रम न करता, भाग गेला, आराम न करता तुझे पाय काय करत राहावेत, भजत राहावेत. प्रेमानंद बाबाला एकाने विचारलं त्या दिवशी, म्हणे बाबा झोप भजन करायला पण झोपलंय त्रास द्यायली, रात्री 8 तास झोपलं तरी पुन्हा दिवसा झोप यायली. ते म्हणले खरी आवड नाही लागली. खरी आवड मग झोप, तू म्हणशील आता झोप येईन काय करू, आता झोप येईल म्हणशील, नाही तू म्हणशील झोप आता काय करण येईन, आता काय करावं, गेली झोप ते पाप काढते, झोप येईन आता काय करू.
अशा प्रकारचे. कारण त्यांनी सांगितलं 9ला झोपतो म्हणले मी 11:30 उठतो. म्हणजे सकाळच्या 9ला झोपून संध्याकाळच्या 11:30 असं नाही. संध्याकाळच्या 9ला आणि कितलं उठायचं 11:30. 2.5 तास ना, है ना, 2.5 तास. त्याच्यात पुन्हा 2 किडण्या जायलेत. ते म्हणजे कधी कधी जर त्रास सुरू झाला तर 2 तास झोप येत, म्हणजे झोपच येत नाही तेवढा टाइम. पण म्हणजे झोपल टाइम दिलाय 9 ते 11:30. तुला यायचं असलं तेवढ्या टायमात ये, पुन्हा मी जमिनीला अंग लावणार नाही. 11:30 उठायचं. 11:30 उठलं की त्यांनी सांगितलं नामस्मरण करत बसतो. पाठीला त्रास व्हायला की थोडं अंग टाकून नामस्मरण करतो. 1:30 वाजता तर आंघोळ करून 2 वाजता रोडवर. आणि 2 पासून लाखो लोक रोडला उभे असतात रात्रभर. तिथं मी पाहिलंय डोळ्यानं 8 दिवस तिथं चॅनलवर पाहिलं. महाराज सगळ्या लाखो लोक उभे राहतात आणि 2 वाजता महाराज बाबा निघतात. सगळे लोक आहेत. मग हे करत 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 3:30 पर्यंत पाऊस यायचा आणि 4ला सुरू होतं. 4 ते 9, 9:30, 10 पर्यंत मग त्यांचा प्रश्न उत्तर पाठ हे सगळं चालू राहतं. म्हणजे पुन्हा जमिनीला अंग टाकायचं नाही. त्यांनी सांगितलं एवढा त्रास झाला, कधी कधी एवढा त्रास झाला, खायला जमलं नाही. 8 दिवस झोप नाही आली. 8 दिवस झोप नाही आली तरी सुद्धा इतकी डुकली पुन्हा लागली. काय असेल चालेल ना, कशा प्रकारचा असेल विश्रम. आणि पुन्हा बिमार येत. म्हणजे त्या दिवशी राजेंद्रदास महाराजांनी एकच सांगितलं. त्यांचं 1 तासाची चर्चा आहे. राजेंद्रदास महाराजांनी सांगितलं महाराज भगवंत भक्तीचा महिमा वाढवण्याकरता अंश रूपानं तुम्ही आलेले आहात. कारण एका जीवाकडून एवढ्या गोष्टी काय नाही ते या शक्य जीवाकडून एवढ्या शक्य नाही. तुम्ही भगवंताचे अवतारच आहात. अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारे सांडोनी तांबिक लौकिक महाराज मनशी ऐशा स्वार्थ अविश्रम बजावते. मनशी वडवतील अंतराय त्याशी काय करावे. पण मग देवा तू असं म्हणशील की मी तर तुझ्या पायाचं चिंतन करायलो, पण अंतर पडतं पायातन. एवढा अंतराय अवचिता का वडवला भगवंता. ऐशे दिवी भोग भोगिता जो अनितापी नित्य. योग भ्रष्टाचं वर्णन करत असताना 6व्या अध्यायात ज्ञानोबा सांगतात आहे का नाही महाराज. मग देवाशी अंतर पडल. कारण पडल चिंतनात अंतर पडल असं तू म्हणशील तर अंतर पडू नये म्हणून कोणतं साधन करावं. अंतर पडू नये म्हणून काही करावं लागत असेल ना. महाराज अंतर पडू नये म्हणून काही करावं लागेल तर काय करावं. त्याशी काय करावं तर अंतर पडू नये देवाच्या चिंतनाशी त्याच्याकरता काय करावं ते सांगतात. पाणी पाळडान काल म्हणजे कशामुळे मी लवकर वावरात जायचं काम चिखले रानात. मी जाऊन आलो 3:30 वाजता. महाराजाची इरूर गेलो पाणी आणायला. नाही हो ना, जाता येत नाही खाली. सध्या खाली कोणालाच जाता येत नाही. चिंता करू नका. पुन्हा आभाळ आलं. 3-4 दिवस सांगितलंय म्हणा. आता माणसामध्ये पाणीच किती दिवस पडतो काय बाई. उन्हाळ्यात पडतो, कवा कवा पडतो, किती पडतो. पाण्याचा अंदाज राहिला नाही. अरे माणसाचा अंदाज राहिला नाही म्हणून पाण्याचा अंदाज राहिला नाही. आता त्याचा काय दोष आहे बिचारायचा. आपलाच अंदाज सुटला म्हणून त्याचाही काय सुटला अंदाज सुटला. असं होणारच आहे का नाही. सांडोनी तांबिक लौकिक. आता ऐका त्याचं साधन काय आहे. देवाशी ज्या चित्तानं अंतर पडणार नाही त्याचं काय साधन आहे. सांडोनी तांबिक लौकिक तेजोनिया फळा बिलाक जो मज भजे भाविक विघ्न देख त्या कैचे. महाराज अंतर पडण्यात विघ्न येतं आणि विघ्न काय पाडतं. तुकोबाराय म्हणतात महाराज पाप आलं की अंतर पडलं. तुकोबाराय म्हणतात पाप आलं की अंतर पडलं. जसं 8 वाजले की जांभळी आली तसं पाप आलं की अंतर पडलं. तुकोबारायचं प्रमाणे आहे का नाही. काय अंतराय मूळ नुपजे तेथे जरी पूर्व पुण्य होय सानुकूळ. अंतराय मूळ नुपजे. पुण्य असलं की अंतराचं मूळच तयार होत नाही. कारण कोणत्या ना कोणत्या निमित्तानं काय पडतं चित्तात चिंतनाचं अंतर पडतं. अचानक काही संकट आलं, अचानक लाभ झाला, लाभात सुखदुःखात अंतर पडत राहतं. तर मग अंतर पडण्याचं मूळच निर्माण होत नाही जर पुण्य असेल तर. आणि अंतर पडण्याचं मूळ निर्माण होत असेल तर आपल्या पाठीशी काय आहे मग पाप आहे का नाही. अशा प्रकारचे पाप नाही. पुढे साक्षीशी रोकडे साक्षी आले. मग काय करावं त्याच्याकरता काय करावं. आता अंतर पडणार नाही याच्याकरता काय करावं. गोड गोवी सांडोनी. काय सांडोनी
दांभिक लौकिकपणा सांडून दंभ सोडून द्यावा लागतो आणि लौकिक सोडून द्यावा लागतो. लौकिक म्हणजेच दंभ. इथं व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा ठेवाची. ते न करी दंभाचा सायास, शांती राये बहु. मग फायदा जीवे सेवी सुगंध रस, न करी आळस. हात राही ना गुलाबजांबू कोणते रामनामाचे. जीवे सेवी सुगंध रस, न करी आळस. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. हे का नाही, कोणती दिवाळी. आनंद. हे का नाही, दांभिकपणा टाकून दे. दांभिकपणा, दंभ. मला दंभाचं आता काय सगळ्या संतांनी वर्णन केलंय. दंभोदर्पो विमान शेक्रोध पारुष्य मेवचेश्वर. दंभ शब्दावर ज्ञानोबरायांनी गोड वर्णन केलंय. तुकोबरायच्या गाथ्यात तर खूप वेळेला दंभ आलाय. आशा तृष्णा माया कालवुनी दोन्ही दंभतो दुरोनी दिसत असे. दंभ आहे का नाही. मला तुकोबराय म्हणतात दंभे पोट भरे मानी जन, सोयीच कारण नव्हे काही. दंभानं पोट भरल, लोकही मानतील, पण आपलं हित काही होणार नाही. दंभ कशाला म्हणतात माहितीये का. ज्ञानोबरायच्या न केलेलं दाखवणं दंभ नाही, आपण केलेलं सांगणं दंभ आहे. न केलेलं सांगणं तर तो खोटेपणा आहे. तो कशाचा दंभ आहे. ती लबाडी. मी 12,000 15,000 जप करतो करतच नाही, ती लबाडी आहे. तो कशाचा दंभ आहे. 15,000 50,000 जप करून मी 50,000 करून करतो म्हणतो, तो दंभ आहे. करतो ते सांगणं काय आहे, दंभ. मग काय कर, दंभ टाकून दे. दंभ टाकायचा असेल तर काय करावं लागल, लौकिक टाकावं लागेल. लोकात गेले की दंभ होईलच. लोकच दंभ करायला भाग पाडतात. यांना असं केलं लोकांनी लय बारे म्हणलं काय नियम असं साधन करतात, तसं करतात की मग झाला दंभ सुरू केला. वाटतं मी करतो काय करू, मग झाला दंभ सुरू. तेजोनी या फळा बिलाक. लोक टाकायचे तर मग लोक टाकणं सोपं नाही. मग लोकातून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा सोडून दे. मानाचं फळ, धनाचं फळ. मला लोकात जावं लागतं, त्या अपेक्षेनं जावं लागतं का. ज्याला अपेक्षा नाही तो कशाला जाईल. अपेक्षेनं जावं लागतं ना. लोकात कशाने जावं लागतं. काहीतरी काय त्याच्या पाठीशी काय अपेक्षा आहे. कोणती ना कोणती अपेक्षा असल्याशिवाय माणूस लोकात जात नाही. दगड घेऊन लागतात महाराज माग लोक आले की. ते कशाला त्यांना काय नाही, धनाची नसल मानाची असल. कोणती ना कोणती अपेक्षा, जिथं जिथं अपेक्षा याची आहे तिथं तिथं काय आहे अशा प्रकारचं आहे. हे दोन्ही आपण जो मत भजे भाविक आणि तो भाविक, भाविकाची व्याख्या. असा भाविक जो मत भजे विघ्न देख त्याकायचे. त्याला कशाचं विघ्न येणार आहे, त्याला कोणतंही विघ्न येणार नाही. अशा प्रकारचा आहे. त्याचा विघ्नाचा नाश कसा होतो, कोण करतो, तो विषय पुढे आलेला आहे. त्याचा विचार उद्या करूया. पुंडलिक विठ्ठल.